केस गळताय म्हणून केसांसाठी महागडी सिरम, ऑइल आणि ट्रीटमेंट करूनही अपेक्षित फरक दिसत नाहीये. मग कदाचित तुमच्या हेअर केअरची सुरुवात बाथरूममधून नाही तर किचनमधून व्हायला हवी. केसांना बाहेरून नाही तर आतून पोषण द्या. त्यासाठीच आज आपण असे लाडू बनवणार आहोत. बरं, या लाडूमध्ये साखर, गूळ, खजूर काहीही घातलेली नाही. त्यामुळे अतिशय पौष्टिक आणि कुणीही सहज बनवेल घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात. मग चला बनवूया आजची ही हेअर ग्रोथ लाडवाची रेसिपी. लाडू बनवण्यासाठी 1 कप भोपळ्याच्या बिया घेतल्या म्हणजेच पंपकिन सीड्स. यामध्ये झिंक आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. केसांची वाढ आणि मजबूतीसाठी तर उपयुक्त आहे, पण टाळूच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. कप किंवा वाटी या प्रमाणात तुम्ही हे साहित्य मोजून घेऊ शकता. त्याच कपाने मोजून 1 कप सूर्यफुलाच्या बिया घ्यायच्या आहे. व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स यामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळेच केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत होते आणि केसांना नैसर्गिक चमकसुद्धा टिकवण्यास मदत होते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अळशी. पाऊण कप अळशी घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते. केस आणि टाळूच्या आरोग्यासाठी तर उपयुक्त आहे, पण केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि त्यामुळेच केस तुटत नाही. याचबरोबर यामध्ये घालणार आहोत काळे तीळ. तर इथे मी अर्धा कप काळे तीळ घेतले. त्यामध्ये लोह, कॅल्शियम, झिंक आणि हेल्दी फॅट्स असतात. केसांना मुळापासून पोषण देण्यासाठी, केस मजबूत ठेवण्यासाठी रोजच्या आहारात 1 चमचा तरी तीळ जरूर खावे. हाडांसाठी असो किंवा केसांसाठी अतिशय उपयुक्त. त्याचसोबत यामध्ये घालायचे आहेत अळीव. तर इथे मी 1/4 कप अळीव घेतले आहे. केसांच्या मुळांना पोषण देतं. खरं तर केस गळतीचं अजून एक कारण असतं, ते म्हणजे शरीरात असणारी रक्ताची कमतरता. तीच भरून काढण्यासाठी अळीवचा वापर केला जातो. ह्या 5 सीड्सचा वापर इथे आपण केलेला आहे. हे लाडू बनवताना कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरलेले नाही, फक्त बियांचा वापर केला आहे. आता या बिया तुपावर चांगल्या भाजून घेऊ. पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेतलं की मंद आचेवर बिया छान खरपूस होईपर्यंत भाजायच्या आहेत. भाजल्यामुळे छान खमंग तर लागतात, पण लाडू जास्त दिवस टिकतात. म्हणूनच मंद आचेवर 5 मिनिटं हे चांगलं भाजून घेऊया. खरं तर केस का गळतात यासाठी त्याचं मूळ कारण शोधणं गरजेचं आहे. केस गळतीचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आयर्नची कमतरता. शरीरात रक्ताची कमतरता असेल, व्हिटॅमिन डी, बी12, थायरॉईड किंवा अजूनही कारणं असू शकतात. पण रक्ताची कमतरता असेल तर केस जास्त गळतात. आता या बिया आपण 5 मिनिटं मंद आचेवर चांगल्या भाजून घेतल्या. जी अळशी आहे ती छान अशी खरपूस भाजून घ्यायची, नाहीतर त्याचा कच्चेपणा लाडू खाताना जाणवेल. 5 मिनिटं हे चांगलं भाजून घेतलं. काढून थंड होण्यासाठी ठेवूया. तीळ आणि अळीवसुद्धा भाजून घ्यायची. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. अर्धा चमचा यामध्ये साजूक तूप घातलं आहे. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं हे चांगलं भाजून घेऊया. हलकासा सुगंध यायला लागला आणि तीळही तडतडली म्हणजेच ती आतपर्यंत व्यवस्थित भाजली गेली आहे. काढून थंड होण्यासाठी ठेवायची. फार जास्त वेळ भाजू नका, नाहीतर त्याचा कडवटपणा लाडू खाताना जाणवेल. आता हे सगळं साहित्य पूर्ण थंड होऊ द्यायचं. लाडूमध्ये कोणतेही महागडे ड्रायफ्रूट्स घालण्याची गरज नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता, पण खरं तर हे लाडू मी केसांसाठीच बनवले आहे. त्यामुळे जे काही सीड्स आहे म्हणजे या बियांपासून केसांना हवे ते पोषक घटक मिळतात, म्हणून ड्रायफ्रूट्स घातलेले नाही. पण लाडवामध्ये गूळ, साखर, खडीसाखर किंवा खजूरही घालायचे नाही. मग नक्की कोणता पदार्थ घालायचा? तर तो आहे मनुके. मनुक्यांमुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं, म्हणजे रक्ताचं प्रमाण जर कमी असेल तर रोज मनुके खावे. म्हणूनच या मनुक्यांचा वापर आपण लाडवांमध्ये करणार आहोत. मी 1.5 कप मनुके घेतले आहे. हे साधे मनुके आहे, त्याऐवजी तुम्ही काळे मनुके सुद्धा वापरू शकता. मनुक्यांमुळे लाडूला बाइंडिंग येईल आणि लाडू वळले सुद्धा जातील. त्यामुळे गूळ वितळण्याची, पाक करण्याची अजिबात गरज नाही आणि खजूर घालण्याचीही गरज नाही. आता हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेतलं. तुम्हाला हवं असेल तर हे मिश्रण असंच तयार करून रोज खाऊ शकता. फक्तच केस नाही तर शरीराच्या संपूर्ण आरोग्याच्या तक्रारीचं महत्त्वाचं कारण असतं, ते म्हणजे शरीरात असणारी रक्ताची कमतरता आणि ती भरून काढण्यासाठी मनुका जरूर खावा. हवा तर काळ्या मनुक्याचा वापर तुम्ही करू शकता. आता मिक्सरवरनं हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 बॅचमध्ये हे मिक्सरवरनं दळून घेतलं. थोडंसं जाडसरच ठेवा. मिक्सरवरनं फिरवून घेतलं की त्याला छान अशी बाइंडिंगसुद्धा येते. वेगळं यामध्ये तूप, गूळ अजिबात घालण्याची गरज पडत नाही. हे बघा, अगदी परफेक्ट असं लाडूसाठीचं हे मिश्रण तयार झालं.
सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घातली आहे. आवडत असेल तर सुंठ जायफळ पावडरही घालू शकता. पण हा पदार्थ जरूर घाला. त्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. ते आहेत क्रॅनबेरीज. ब्लूबेरीज असतील तरीसुद्धा चालेल. अर्धा कप कॅनबेरीज घालायच्या आहेत. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातल्यात तरीसुद्धा चालेल. पण कॅनबेरीजमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. केसांची मुळं मजबूत करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कोणत्याही किराणा दुकानात ड्रायफ्रुट्स मिळतात तिथे किंवा ऑनलाईन तुम्हाला कॅनबेरीज सहज उपलब्ध होतील. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं, पण तुम्हाला वाटलं की फार कोरडं आहे, लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत, तर यामध्ये 1 ते 2 चमचे साजूक तूप घाला. पण माझं हे लाडवाचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं. लाडू बनवताना फार मोठ्या आकारात बनवायचे नाही. लिंबाच्या आकाराचे अगदी छोटे हे लाडू बनवायचे आहे, म्हणजे रोज एक लाडू सहज खाता येईल. कारण यामध्ये ज्या बिया आहेत त्या उष्ण असतात. जास्त प्रमाणात खाल तर शरीरात उष्णता वाढू शकते म्हणून. म्हणून अगदी छोटे हे लाडू बनवून घेतले. अगदी परफेक्ट असे हे लाडू तयार झालेले आहेत. कुणीही म्हणणार नाही यामध्ये गूळ, साखर, खजूर वापरलेली नाही. अगदी पौष्टिक असे हे केसांच्या वाढीसाठी बनवलेले घरगुती लाडू. एवढ्या साहित्यामध्ये 35 लाडू तयार झाले आहेत. थोडासा वेळ काढा आणि महिनाभरासाठीचे लाडू तुम्ही एकदा बनवून ठेवले की महिनाभर रोज एक लाडू खायचा. दात नसणारेही खाऊ शकतील इतके मऊसूत हे लाडू तयार होतात. आणि हे लाडू विकतही मिळणार नाही, त्यामुळे घरीच बनवावे लागतील. थोडासा वेळ काढा स्वतःच्या आरोग्यासाठी. विकतचे महागडे सिरम, तेल, शॅम्पू वापरण्याआधी रोज एक लाडू खा. केस गळती कमी करून केसांच्या वाढीसाठी उपयुक्त पौष्टिक असे हे सीड्सचे लाडू. बनवायला सोपे, खायला तितकेच चविष्ट. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.